अजित पवारांच्या मृत्यू दिवशी अधिकाऱ्यांचा कारनामा, अल्पसंख्याक खात्याच्या चौकशीची मागणी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली गंभीर दखल, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश. प्रकरण काय? 28 जानेवारी रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघात झाला, ज्यात त्यांचा मृत्यू ओढावला. पण त्याच दिवशी मुंबईत मात्र अजित पवारांच्या एका खात्यात अधिकाऱ्यांनी केलेला मनमानी कारभार उघड झालाय. हे खातं आहे अल्पसंख्याक विकास विभाग. यात 6 महिन्यांपासून काही निर्णय प्रलंबित होते, पण अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीच अधिकाऱ्यांनी प्रलंबित निर्णय निकाली काढले. आता अजित पवारांच्या या खात्याचा कारभार सुनेत्रा पवारांकडे आलाय. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी पहिल्याच बैठकीत गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका दिलाय. नेमकं काय घडलंय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. बारामतीत एकीकडे अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात होते, तर दुसरीकडे मुंबईत मात्र अजित पवारांच्या खात्यात अधिकाऱ्यांची निर्णय घेण्याची घाई चालली होती. हा निर्णय होता राज्यातल्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबतचा. मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी घाईघाईनं तब्बल 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देत प्रमाणपत्र जारी केलं. भाषिक किंवा धार्मिक आधारावर शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला जातो. याचा निर्णय अल्पसंख्याक विकास विभाग घेतो. गेल्या वर्षीपासून या संस्थांबाबतचा निर्णय प्रलंबित होता, पण ज्या दिवशी अजित पवारांचं निधन झालं त्याच दिवशी म्हणजे 28 जानेवारीला दुपारी 3 वाजता एका शाळेला प्रमाणपत्र जारी केलं गेलं. पुढे राज्यात शासकीय दुखवटा असताना 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान तब्बल 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिला गेला. त्यामुळे या प्रकरणावर राजकीय वादंग माजलं. आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश दिले, पण आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतलीय. अल्पसंख्याक विभाग खातं हे अजित पवारांकडे होतं, जे त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं. 75 शाळांबाबत प्रमाणपत्र जारी करण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिलेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे कोणी अधिकारी यात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत. या निर्णयाला स्थगिती देत उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. याबाबत संपूर्ण अहवाल बनवला जाईल. जर त्यात बेकायदेशीर आणि चुकीच्या गोष्टी आढळल्या तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी चौकशीचे आदेश देताना म्हटलंय, शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा. अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला समप्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा. तसंच विभागाचं कामकाज अधिक लोकाभिमुख आणि समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत, असं मंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. दरम्यान या प्रकरणावर रोहित पवारांनीही दोषींवर कारवाईची मागणी केली होती, तर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी शिक्षण विकलं जाऊ नये म्हणत कठोर कारवाईची मागणी केली आहे. सबसे पहले मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी को धन्यवाद कहना चाहूँगा. ये एक कदम साक्षरता की ओर है कि शिक्षा बेची नहीं जाए, ऐसा उन्होंने ये किया है. और सबसे बड़ी बात ये है कि कल मुझे इनका महाजन जी जो सुमित्रा जी उनके यहाँ से फ़ोन आया था कि आज इसकी चौकसी लगवाइए करके, तो मैं इसीलिए आज मुंबई जा रहा हूँ और सबको सेक्शन 10 के अंतर्गत ये नोटिस देने वाला हूँ, जितने भी शिक्षण अधिकारी है जिन्होंने किया है, और साथ में जो संस्था संचालक है उनको भी बुलाने वाला हूँ. जो मंत्रालय के लोग जो इसमें शामिल है उनसे बुलाकर पूछा जाएगा. मुख्यमंत्री पवार जी के यहाँ से फोन आया था? हाँ, कल रात में फ़ोन आया था वहाँ से. उन्होंने बोला बहुत अच्छा कदम उठाया है आपने और इसकी जांच पूरी होनी चाहिए. तुम्ही आरोप केला की हे सगळं काँग्रेसच्या काळात झालं होतं, म्हणजे काय? हाँ, ये जितनी भी शैक्षणिक संस्थानें हैं अगर आप देखो तो ये कांग्रेस के कार्यकाल में बांटी गई थी, और सारे इनके जितने भी जो कार्यकर्ता थे, ज़्यादातर अगर 90% अगर ये शालाएँ जो देखेंगे आप तो 95% शालाएँ जो है कांग्रेस के कार्यकर्ताओं के पास ही है. मतलब इतने सालों से ये भ्रष्टाचार चल रहा था, लेकिन भाजपा ने आके कार्रवाई की, ऐसा आपको कहना है? हाँ बिल्कुल, डेफिनेटली, क्योंकि अगर आप देखें तो 6-8 महीने पहले जो SIT नागपुर में गठित हुई थी उसी का ये परिणाम है. जब मैं अल्पसंख्यक आयोग का चेयरमैन बना, देखा कि बच्चों को पढ़ाया नहीं जा रहा और बच्चों के नाम पर सरकार से पैसा लिया गया. राज्य के मुख्यमंत्री
ने तुरंत एक्शन ले लिया ये सब कुछ? डेफिनेटली अगर आप देखें तो 24 घंटे भी नहीं हुए और राज्य के जो मुख्यमंत्री है उन्होंने एक बहुत कड़ा डिसीजन लिया है. हे सगळं प्रकरण युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी उजेडात आणलं. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी चौकशीच्या सूचना दिल्यात. मनमानी कारभार करणाऱ्यांवर काय कारवाई होणार हे पाहावं लागेल. पण अजित पवारांसारख्या सुनेत्रा पवारही अधिकाऱ्यांवर वचक ठेवणार असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.